नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टलवरती आज एक नवीन सूचना आलेली आहे। ती कोणत्या प्रकारची आहे, त्याचा आपल्या या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती कसा परिणाम होणार आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी हे जे पवित्र पोर्टल आहे, या पवित्र पोर्टलवरती अशा पद्धतीने एक सूचना आलेली आहे। पवित्र पोर्टल TIT 2022 फेज 2 साठी ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती एंट्री लेवलवर आहेत त्या व्यवस्थापनांना त्रुटीची पूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासाठी दिनांक 3 मे 2025 ते दिनांक 5 मे 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीची ही अपडेट या ठिकाणी आहे। तर या अपडेटच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी जाणून घेता येईल की पवित्र पोर्टलमध्ये काल संध्याकाळी जो प्रेफरन्स देण्याचा टॅब होता तो बंद करण्यात आलेला होता, परंतु या ठिकाणी अशी गोष्ट निदर्शनास आलेली आहे की ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती एंट्री लेवलवर आहेत त्या व्यवस्थापनांना या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्यासाठी परत एकदा संधी देण्यात आलेली आहे। आणि या संधीमुळे याचा परिणाम काय होतोय तर बघा, त्याचबरोबर इथं एक पुढे अजून सूचना अशी दिलेली आहे की या नव्याने अपलोड झालेल्या जाहिरातीमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील। म्हणजे आता ज्या काही एंट्री लेवलला जाहिराती आहेत या जाहिराती पवित्र पोर्टलवरती 3 मे ते 5 मे पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते अपलोड होतील आणि त्यानंतर या व्यवस्थापनांच्या जाहिरातीला अनुसरून उमेदवारांना पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स देण्याची सुविधा परत एकदा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे। म्हणजे आतापर्यंत कालपर्यंत जो काही टेक्निकल इश्यू होता त्याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करणं आणि त्याचबरोबर प्राधान्यक्रम लॉक करणं याची जी असुविधा झाली होती त्यांच्यासाठी खरं तर ही एक दिलासादायक बातमी आहे। त्यामुळं इथून पुढे अजून तुम्ही 5 तारखेनंतर किंवा 5 तारखेपर्यंत या ठिकाणी नवीन जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड होतील आणि त्यानंतर परत एकदा तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागतील। आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येऊ शकते की यापूर्वी ज्यांनी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक केलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना परत एकदा आपले पूर्वीचे प्राधान्यक्रम डिलीट करून परत एकदा तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं। त्यामुळं सध्याच्या घडीला तरी ही एक अजून दिलासादायक बातमी म्हणावी लागेल की जाहिरातींच्या पदांमध्ये देखील वाढ होणार आहे, ही एक गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करण्याचे राहून गेले होते त्यांना देखील या ठिकाणी परत प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहे। तर अशा पद्धतीची ही अपडेट आजच या ठिकाणी 3 मे म्हणजे आजच या ठिकाणी ही पवित्र पोर्टलला डिस्प्ले झालेली तर आहे। तर ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। धन्यवाद।